चला आपण आज बनवूया तिळाचे लाडू। त्याचे साहित्य बघूया। गूळ, पांढरे तीळ, कच्चे शेंगदाणे। कढई तापली आहे, त्यात आपण पांढरे तीळ भाजून घेऊया। स्लो गॅसवर भाजायचे आहेत। आता शेंगदाणे भाजून घेऊया स्लो गॅसवरती। 2 चमचे तुपामध्ये गूळ टाकून घेऊया। गूळ आपला विरघळला पाहिजे। आता गूळ विरघळला आहे। स्लो गॅसवरतीच करायचं आहे। त्यात 2 चमचे पाणी टाकूया, म्हणजे की आपली गूळ कडक झाला नाही पाहिजे। लाडू पण आपले चांगले होतील। स्लो गॅसवरती हळूहळू शिजून द्यायचं। वेलची पूड टाकली आहे। लाल होईपर्यंत गूळ आपला शिजवायचा आहे। हा बघा आता कसा लाल झाला आहे। असं पाण्यामध्ये आपण चेक करायचं गूळ टाकून की आपला गुळाचा पाक कडक झाला आहे व्यवस्थित। आता तयार झाला आहे। शेंगदाणे टाकून घेऊया। तीळ टाकून घेऊया। आता ते एकत्र सगळं करून घेऊया। गुळामध्ये शेंगदाणे, पांढरे तीळ वगैरे भाजलेले एकत्र करून घेऊया। चांगले ढवळून घ्यायचं एकत्र शेंगदाणे। आपल्या आता तिळाच्या लाडूचं सारण तयार झालेलं आहे। आता आपण लाडू वळून घेऊया। हाताला पाणी लावायचं थोडं, आणि ते गरम गरमच आपल्याला वळायला लागतात लाडू। खूप गरम गरम आहे, चटके बसतात हाताला। ते गरम गरमच करायला लागतो, नाही तर आपलं सारण घट्ट होतो। आता हे तयार झालेत आपले मकर संक्रांतीचे स्पेशल डिश तिळाचे लाडू। तुम्ही पण करून बघा। पाव किलो तिळाच्या लाडूमध्ये 50 तरी लाडू झाले आहेत। तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी मकर संक्रांत। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा।